नमस्ते मित्रांनो, मैत्रिणींनो, बहिणींनो, भावांनो. माझ्या यूट्यूबमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कसे आहेत मैत्रिणींनो, मित्रांनो, भावांनो, बहिणींनो? ठीकच असाल, ठीकच राहा. पाऊस पाणी पेरण्या झाल्या असतील तुमच्या, निवांत असाल आता नसतं. कसं आहे, मी असे 2-4 व्हिडिओ टाकले. मला लाईक येत नाहीत, मला कमेंट येत नाहीत, सबस्क्राईब येत नाही. एका बहिणींनो, भावांनो, तुमची मर्जी. तुम्हाला आवडत नसल्यास माझी काही जबरदस्ती नाही आहे. पण मी आज ह्या टॉपिकवर व्हिडिओ काढते की म्हणजे इथं घडलेली घटना आहे संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये. पहा, आता कधी पण यूट्यूब उकललं, कधी पण यूट्यूब असं ओपन आपण केलं, त्याच्यामध्ये ह्या मुलीनं असं केलं, त्या मुलानं तसं केलं, त्या मुलीनं प्रेम केलं, त्या मुलानं प्रेम केलं. आता बघा, तुम्हाला सांगते, कितीतरी भयानक घटना उरणमध्ये घडलेली आहे. कितीतरी भयानक. याला प्रेम म्हणतात का हो? याला प्रेम म्हणत नाहीत. मुर्दा पडायचं प्रेम असते का? नाही बहिणीनो, भावानो, असं प्रेम नसतंच. आता तुम्हाला सांगते, इथं संभाजीनगरमध्ये काय झालं माहिती का? मुलगी होती बुद्धाची आणि मुलगा होता गोंधळ्याचा. दोघं शेजारीच होते. तर तुम्हाला सांगते, प्रेम झालं लहानपणापासून. त्यांचं प्रेम होतं म्हणून. मग आता ही काय झालं, ही 14-15 वर्षाचे झाले का 15-16 वर्षाचे, किती वर्षाचे झाले माहीत नाही. त्यांनी काय केलं, आईवडिलाच्या विरोधात जाऊन पुण्याला जाऊन तिकडं लग्न केलं. बरं, केलंय लग्न. मग लग्न केल्यास तिकडंच राहायचं ना. यांचं प्रेम होतं तर तिकडंच राहायचं. त्या मुलानं काय केलं, त्या मुलीला घरी घेऊन आलं. मग त्याच्या वडिलाला वाटायचं की माझ्या समोर आणलं ह्यानं ह्या मुलीला, माझ्या स्वतःच्या मुलीला. आणि वडिलाला वाटत होतं मुलगा काहीच काम नाही करत, त्याला नोकरी नाही, चाकरी नाही, काहीच नाही. मुलगा असं शिकून घरी बसलेला, 10वी-12वी. तुम्हाला सांगते, काय करणार आहेत असे मुलं? 10वी-12वी शिकायचं, प्रेम करायचं आणि मायबापाच्या जीवावर बसायचं आणि खायचं, आईवडिलाला त्रास द्यायचं, आणि उद्या 2 लेकरं झाले की खड्डे खांदायला जायचं का? अहो, मला काय म्हणायचंय तुम्हाला सांगते. मग त्या मुलगी आली. मग 1-2 महिना म्हणजे राहिली तिथं समोरच. आईला दिसतंय, वडिलाला दिसतंय, भावाला दिसतंय. म्हणजे ह्यांना बोलत नव्हते तिला. ह्यांना म्हणजे रागच होता डोक्यात. काय केलं, 14 तारखेला आता गेलेल्या, त्याला कुणाला तर बोलवायला लावलं बाहेर रात्री 10 वाजता. आणि म्हणजे मित्रांनंच बोलवलं त्याच्यानं. पबजी खेळत ते मुलगा बसला होता झाडाखाली. त्या मुलीचे चुलत भाऊ मुलीचा आणि वडील आले. तुम्हाला सांगते, असं भोसकलं म्हणतात त्याला, असं फिरवलं ना, आतडेच बाहेर काढले. ह्याला प्रेम म्हणतात का? याला प्रेम म्हणत नसते तर. आणि ते उरणचं एक प्रकरण, त्याला प्रेम म्हणत असतात का? मुडदा पडायचं प्रेम असतं का? मला काय म्हणायचंय, प्रेम प्रेम असं असतं. तुम्हाला सांगते की जिथं म्हणजे तुझ्या घरच्याला त्रास नको, माझ्या घरच्याला त्रास नको, जिथं लग्न झालं तू तिथं सुखी राहा. झालं, मी तुला विसरणार नाही, तू मला विसरू नको. कधी भेट झाली तर बघू, नाही झाली तर नाही झाली, पण सुखी राहा. असं कापाकापी करणं, भुक्साभुक्सी करणं, ह्याला प्रेम म्हणतात का? ह्याला प्रेम म्हणत नाही, त्याला अट्रॅक्शन म्हणतात. ते अट्रॅक्शन 20-22 वर्षामध्ये मुलांना होत असते. त्या अट्रॅक्शन मधून जर आपण निघून गेलो ना, की चांगलं असते जीवनाचं. ते अट्रॅक्शन एक म्हणजे स्पर्श, ती नवीन वाटतं. पुन्हा असं काही काही नवीन नवीन अनुभव येतात त्या वयामध्ये. 18-19 वर्षाच्याच वयामध्ये येतात मुलाला बी मुलीला बी. मग पळून जायचं असतं, ही करायचं असते का? असं प्रेम करायचं असतंय? बरं, केलात तुम्ही प्रेम, मग तुम्ही प्रेम केला तर तुमची कमाई, तुमची पुढं लाईफ कसं म्हणजे तुमचं पुढं कसं सेटलमेंट कसं होणार आहे? तुम्ही दोघं पती पत्नी 12वी-13 मध्ये कुठं ही असते का प्रेम? आणि पुन्हा आता पहा, तिला मारलं, त्या मुलाला मारलं, ती मुलगी विधवा झाली. परत तुम्हाला सांगते, ती वडील गेले जेलमध्ये, भाऊ गेला जेलमध्ये. म्हणजे ह्या दोघांमुळं किती जिंदग्या उद्ध्वस्त झाल्या. पण मारायला नको होतं बघा. तुम्हाला सांगते, ती मुलगी एवढी रडू लागली. तुम्हाला सांगते, तिला ना कुठंच सहारा नाही राहिला. तुम्हाला सांगते ना, आईवडिलाकड. आणि आता ती तर मुलगा गेला मरून. आणि कोण आहे? सासू सासरे गरीब आहेत तिचे. आणि मग ती पुढं शिकायचं आहे, मग असं. पण लय कवळे आहेत दोघं बी. ती 20-22 वर्षाची, ती 20-22 वर्षाचा. ही काय वय असतं का हो? तर मला काय म्हणायचंय माहिती का?
प्रेम करू नका. प्रेम लय भयानक आहे प्रेम. तुम्हाला सांगते, तुम्ही शिका, तुम्ही शिक्षण, स्वतःच्या पायावर उभा राहा, स्वतः बना. तुम्हाला म्हणील तसली मुलगी भेटते मुलांनो मुलींनो. आणि मला मुलींच्या पाल्यांना सांगायचंय, त्या वयामध्ये ना खूप मुलांची जवळीक साधायचं, मुलांच्या आवडीनिवडी विचारायचं मुलांना. तुम्ही बाहेर गेलतात कॉलेजमध्ये, आज काय घडलं, काय म्हणले मित्र, अशी चर्चा करायचं. म्हणजे मुलासोबत मुलीसोबत चर्चा करायचं. जास्त वेळ द्यायचा अशा वयात मुलींना बरं का पालकांनो, माझी एवढीच विनंती आहे. आणि तुम्हाला सांगते, असं महिलांना ना एवढं टार्गेट करू लागलेत आजकालचे मुलं, माणसं. त्यांना एवढ्या स्वस्त वाटतात का हो महिला? कुठं बी काय बी कमेंट करायचं, काय बी बोलायचं, काय बी म्हणायचं, एवढी स्वस्त वाटते का महिला? अरे महिला जर उठली ना 3 पिढ्या बुडवल. आणि तुम्हाला सांगते, एक पुरुष बर्बाद झाला ना एकच होतो, पण एक महिला जर बर्बाद झाली ना पूर्ण खानदान बर्बाद होते. आणि तुम्हाला सांगते, पुरुषांना असं त्या जे गुन्हा करते ना, जे आता त्या मुलीला मारलं ना त्याच्याबद्दल बोलते. तुम्हाला सांगते, त्या मुलाला ना असं उलट टांगून खाली जाळ लावायला पाहिजे, जाळ उलट टांगून. मुलींनो अट्रॅक्शन एवढं वाईट असतंय तुम्हाला सांगते. ते अट्रॅक्शन संपलं ना तेव्हा डोळे उघडते तर, आणि डोळे उघडले का मग तेव्हा तिथं कोणीच नसतंय. चारी दिशा ही दिसतात अशा भयान. जेव्हा तुम्हाला मुलं झाले, जेव्हा संसारात कमी पडू लागलं ना, आर्थिक अडचणी चणचण भासू लागली ना, तेव्हा कळतंय मग. आणि तुम्हाला जर करायचं असेल ना प्रेम मुलींनो मुलांनो, तर असं बी प्रेम करा किती समोरचा किती कमवतोय, त्याचं घर काय आहे, त्याला काय व्यसन आहे. आणि आई वडील कोणतेच वाईट विचार करत नाही तर मुलाबद्दल, कसलेच किती जरी असले तर. आणि मुलं म्हणजे ना आई वडिलाची ती संपत्तीच असते. तर पण का नाही, तुम्हाला सांगते, आई वडील ज्यांना कळले त्यांना देव नाही कळला. आई वडिलाचं जेवढं ऐकचाल ना तेवढं तुमचं कल्याण आहे बघा. माझी मुलं ऐकत येत बघा. माझ्या मुलांना पूर्ण ऐकण्यात आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे आहेत, मुलं पण आणि मुली पण. म्हणून मी बोलते, कसलं मारलं. आणि तुम्हाला सांगते, पुरुष लोक एवढे हलकट असतात ना, तुम्हाला सांगते. कुणा नेत्र सुख तर घेतील, कुणा तर बाईला तर डवचतील का हो. तुम्हाला आई बहीण नसती का? मला केलं नाही तर कमेंट बरं का. मी असं ऐकते ना लोकांचं, मग मी व्हिडिओतलं याचं त्याचं, कशामुळं कमेंट करतात बरं एवढी घाण? तुम्हाला काय भेटतं बरं? तुम्हाला खुशी भेटते का? अहो पहा जगामध्ये काय चाललं तर. आणि तुम्हाला सांगते, कायदा एवढा विचित्र आहे ना, एखादी खवळली ना तुम्हाला वागीन तर तुम्हाला खालतं वरतं कळायचं नाही. कसं बघा, तुम्ही बघा कसं मारलंय त्या पोरीला. किती भयानक मारलंय प्रेमाच्या नावावर. प्रेम राधाकृष्णांचं प्रेम होतं खरं. महादेव पार्वतीचं होतं खरं. तुम्हाला सांगते, आजकाल ना महिलांना काहीच किंमत राहिलेली नाही. कोणी बी कुठं बी मारू लागलंय. घरेलू हिंसा, अत्याचार जास्तीत जास्त. तुम्हाला सांगते, हिंदू महिलेचे कोर्टात केसेस चालू आहेत कितीतरी. तुम्हाला सांगते, त्या महिलेला अशा चक्रा मारायला होते सासरचे लोक. तिचं पूर्ण आयुष्य निघून जात आहे चक्रा मारून मारून, पण देत नाहीत. एवढे निगरट पुरुष लोक असते तर त्या महिलेसंग संसार करायचा, लेकरं काढायचे. तुम्हाला सांगते, ती कोणतीच महिला असं ही नाही की माझं घर तुटावं, माझा संसार तुटावं. कोणतीच महिला नाही अशी. तुम्हाला सांगते, पटकन भेटत नसतं. लय महिला टार्गेट होऊ लागला तर लय महिलाला. तुम्हाला सांगते, लय मी पण त्या ह्याच्यातून गेलेले घरेलू हिंसा. पण मी तुम्हाला सांगते, लय जबर हे नाही केलं सगळं. लढले मी त्या गोष्टीला. लढले आणि अजून त्यांच्यासोबतच आहे मी सगळ्या सासरच्या लोकांसोबत. पण ती नसतेच मग आमच्याजवळ. तुम्हाला सांगते, महिलाला टार्गेट नका करू. सगळ्यात मोठं पाप आहे महिलाला टार्गेट केलेलं. काहीतरी तुम्हाला सांगते, काहीतरी शिका. आणि मुलींनो कधीच एकमेकावर प्रेम नका करू. नाही हो, जगामध्ये आता नाही राहिलं प्रेम. पहिलं होतं. ही फक्त ना सेक्सचं अट्रॅक्शन, उघड बोलायचं काय, आणि त्यालाच प्रेम म्हणत हिंडते. तर मी प्रेम केलं आणि मी असं केलं आणि ह्याच्यावर माझं लव होतं आणि त्याच्यावर माझं ती होतं, ही माझी जानून ती माझी मोनू. अरे ही काय चाललंय?
मी मानतच नाही तसल्या प्रेमाला कधीच. मी कधीच मानणार नाही तसल्या प्रेमाला. मला मान्य नाही आहे, आमच्या घरच्याला कुणालाच मान्य नाही. मुली शिकतात, एवढं लॉ करतात, PhD करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, आणि प्रेमात वाया जातात. एखाद्यानं म्हणलं ना तू लय सुंदर आहेस, गेली वाया. तू लय मला आवडतीस म्हणलं की गेली वाया. अरे ब्रेन ना तुमचं असं ही करा. लय मुलं तुम्हाला सांगते, मुलींनो ब्रेन वॉश करतात, ब्रेन. तुम्हाला समजत नाही, आणि त्यांचं काय टाइम निघून गेला ना, परत मग नसतंय कुणी कुणाचं इथं. नवरा हुना 20-20 वर्ष बाया नांदलेल्या, ती नवरा हुना तर तुम्हाला प्रेम करणारा होणार आहे का? इथं तुम्हाला सांगते, इथं पती पत्नीचं सुद्धा अट्रॅक्शन असतंय. त्याच्यासाठी तर पती पत्नी एकत्र राहते. तर त्या बायकोला किती मारू द्या, किती झुडू द्या, माझे नवरा माझे लेकरं, माझा नवरा माझे लेकरं. शिकून बना, ब्लॅक बेल्ट शिका तुम्ही. एखादं आलं ना असे थोबाड, असं एका थोबाडीत दिली ना अशी फुगली पाहिजे इकडची जबडी. माझ्या मुलींना मी ब्लॅक बेल्ट शिकवलाय. माझ्या मुली मजबूत आहेत. तुम्हाला सांगते, मग मी पूर्ण दिवसभर त्यांना वेळ दिला, त्यांचं लग्न करून दिलं, त्यांचं खूप चांगलं आहे. आणि आत्ता ते सासरी आहेत ना, तर त्यांना मी कधीच डिस्टर्ब करत नाही. प्रेम करून लग्न करा, पण ना तुमच्या आईवडिलाच्या संमतीनं करा. मुलाकडल्याच्या आईवडिलाला विचारा. तुमच्या आईवडिलाला विचारायला हवा त्या मुलाकडल्याला. जा, आपल्या स्वतःच्या काळजासाठी, आपल्या जीवाच्या तुकड्यासाठी जायचं, विचारायचं, बाबा माझी मुलगी इथं देऊ लागले, तुमची काय संमती? आणि त्या मुलाच्या आईवडिलांनी जर म्हणलं नाही, तर कधीच तिथं मुलगी द्यायची नाही. मुलगी त्यानं प्रेम केलं, बाहेरून आलं, जाऊन प्रेम केलं, ती आईवडील त्या मुलाला घरातच येऊ देत नाहीत. मुलगी बेघर, मुलगा बेघर. कसं वाटतंय तुम्हाला सांगा? मला प्रत्येक महिलेला सांगायचं की तिनं स्वतःच्या पायावर उभं राहावं. असे 10 ते एखाद्या येतं, एक वचनी, एक पत्नी, नवरदेव. तुम्हाला सांगते, ती शेवट करते. तर पण ना, महिलाच्या जीवनात किती गुंतागुंतीचं जीवन आहे ना. महिला तर लय ताकद असती. ती महिला घर तोडती बी, घर बसवती बी. म्हणून ना, महिलाचा सन्मान करा भावांनो. माझी विनंती आहे तुम्हाला. महिलाचा सन्मान ना एक लय ही आहे, महान काम आहे ती. तुम्ही करून बघा, तुम्हाला काय अनुभव येईल बघा. एखाद्या महिलेचा कधीच शाप नाही घ्यावं, तळतळाट नाही घ्यावं. एखादी महिला जर बोलू लागली ना, तर त्या महिलेचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. त्या उरणच्या प्रकरणाचा मी निषेध करत आहे, आणि मी धिक्कार करत आहे. आणि माझी एकच विनंती आहे, सगळेजण उठा, आवाज उठवा, आणि असा कायदा करा की त्या मुलाला फाशी नाही द्यायची, असं झाडाला लटकावायचं आणि खालून असा जाळ लावायचा समोर जिवंत चौरस्त्यावर. एवढं भयानक वाटतंय ना ऐकून, मला खूप भयानक वाटतंय मला. म्हणून मला आज व्हिडिओ काढा वाटलं, मला कंट्रोलच झाला नाही. आणि कुणाच्या भावना दुखवण्यासाठी किंवा कुणाला हर्ट करण्यासाठी मी व्हिडिओ काढत नाही. मी माझे जे हलके सलके छोटेसे विचार मांडते तुमच्या समोर. तुम्हाला पटलं तर मला सांगा, नाही पटलं